नमस्कार. दीपा केळकर. दीप शब्दभूलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. भागाचा आरंभ अक्षरपुष्पाने करू. आजचं अक्षर म. आजचं अक्षर म. महान उज्ज्वल भाषेचा या उचित हो सन्मान. महान उज्ज्वल भाषेचा या उचित हो सन्मान. आज आपण ऐकणार आहोत आयुष्य जगताना. नीला सत्यनारायण. श्रद्धा. माझ्या लहानपणीच्या अपघाताची एक आठवण माझ्या मनात अजून घर करून आहे. माझे वय अवघे 2.5 वर्षांचे होते. आई मॉन्टेसरी शाळेत शिकवायला जायची. तिच्याबरोबर मी आजोबांच्या गाडीतून मॉन्टेसरीत जायचे. एक दिवस शाळेजवळ गाडी थांबली. आईने बाहेर पडून मला उचलायच्या आतच मी गाडीचा दरवाजा उघडून धावू लागले. समोरून येणाऱ्या टॅक्सीने मला 30 फूट उंच उडवले. खाली पडले तेव्हा डावा डोळा बाहेर लोंबकळत होता. आईच्या जीवाचे पाणी पाणी झाले. त्या दिवशी नेमका डॉक्टरांचा संप होता. खूप वणवण करून शेवटी आईने मला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. माझे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांची ड्युटी संपल्यावर ते उशिरा हॉस्पिटलमध्ये आले. रात्र पडली तशी आई घरी जायला लागली. आईचाही नाईलाज होता. घरात 4 वर्षांची मोठी बहीण आणि तान्हा भाऊ होता. तान्ह्या भावाला टाकून आईला माझ्याजवळ राहणे शक्य नव्हते. पण ते समजायला मी तरी कुठे मोठी होते. आई जाते म्हणून मी खूप रडले तशी आईही गलबलली. जाता जाता मला ती म्हणाली, मी जात असले तरी मी तुला काय सांगते ते तू म्हणत राहा. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती पांडुरंगा. रखुमाईच्या पती पांडुरंगा. वास्तविक हा प्रसंग माझ्या स्मरणात कसा राहिला याचे मला आश्चर्य वाटते. आपल्याला काल काय खाल्ले, अंगात काय घातले, दिवसभरात काय केले हे देखील चटकन आठवत नाही. 2.5 वर्षांच्या वयाची स्मृती कशी तग धरून मनात राहिली? कारण आयुष्यात घडलेल्या काही घटना मनावर कोरल्या जातात. त्यातलीच ही एक घटना. त्यावेळी मला आईने शिकवलेल्या ओळींचा अर्थ कळला नाही. आईच्या ऐवजी त्या रात्री या 2 ओळी माझी सोबत करतील एवढाच अर्थ मला कळला. पटला मात्र नाही. आता आयुष्यात मोठी झाल्यावर असे अनेक अपघात पचवल्यानंतर वळून पाहताना याच ओळी सदैव माझी साथ देत आल्या आहेत हे जाणवते. सगुणाचे हे निराकार रूप किंवा निराकाराचे हे सगुण रूप आता मात्र आईनेच मला दाखविले. मी एक सुंदर गोष्ट वाचली होती. ईश्वराचा एक सच्चा भक्त त्याला दूषण देतो आणि म्हणतो की आयुष्यात ज्या ज्या वेळी माझ्यावर कठीण प्रसंग आले, परीक्षेची वेळ आली, त्यावेळेला परमेश्वरा तू माझ्याजवळ नव्हतास. त्या भक्ताला एक स्वप्न पडलेले असते ज्यामध्ये त्याला आपल्या आयुष्याचा प्रवास पाहायला मिळतो. प्रवासात वाळूवर त्याची व ईश्वराची अशी 4 पावले ठायी ठायी दिसतात. मात्र मध्ये मध्ये जेव्हा त्याच्यावर कठीण प्रसंग आले अशा वेळी 2 पावले लुप्त झालेले दिसतात. म्हणून तो ईश्वरावर रुसतो. सच्चा भक्त असल्यामुळे ईश्वर त्याची समजूत काढतो आणि त्याला सांगतो, ज्यावेळी तुला 2च पावले दिसत आहेत ती तुझी नसून माझी आहेत. कारण त्या प्रसंगात मी तुला माझ्या पाठीवरून उचलून नेले होते. अशी श्रद्धाच माणसाला आयुष्यभर तारून नेते, एकटेपणात साथ करते आणि सगुण निर्गुणाचा खरा परिचय करून देते. वेगळे अध्यात्म.
माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांच्या ऑफिसमध्ये संतू नावाचा एक शिपाई आहे. गेली अनेक वर्षे तो त्या ऑफिसमध्ये काम करत आहे. आता तो थकला आहे. त्याच्या घरातही अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे तो एक दिवस कामावर येतो आणि 10 दिवस गायब होतो. मी सहज त्या गृहस्थांना विचारले, त्याच्या या कृत्याबद्दल त्याला शिक्षा करता तुम्ही का सरकार दरबारी असते तसे पगार कापता? ते हसून मला म्हणाले, तो जे वागतो ते चुकते आहे, हे मलाही कळते. ऑफिसची शिस्त तर या वागण्याने मोडतेच, पण आमच्याही कामाचा फार खोळंबा होतो. तरीही मी त्याला शिक्षा करीत नाही अथवा रागवत नाही. त्याचे कारण संतूचे काम अगदी नीटनेटके आणि सुबक असते. त्याच्याकडून कामात कधीच चूक होत नाही आणि गलथानपणा तर नाहीच नाही. बघायला गेलो तर तो शिपाई आहे, पण त्याचे काम कितीतरी वरिष्ठांपेक्षा अधिक चांगले आहे, हे निर्विवाद. संतूची आणखी एक हृद आठवण आहे. एक दिवस त्या गृहस्थांचा लहान मुलगा वैभव याला घेऊन संतू जवळच्याच कुठल्या तरी मैदानात खेळायला गेला होता. मध्येच त्याला कोणीतरी येऊन सांगितले की त्याच्या झोपडीला आग लागली आहे. संतूच्या जागी इतर कुठलाही माणूस असता तर त्याने ताबडतोब आपल्या घराकडे धाव घेतली असती. परंतु संतूला याचे भान होते की एक लहान मुलगा आपल्या जवळ आहे. त्याला सुरक्षितपणे घरी पोहोचवणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. त्यानुसार त्याने प्रथम वैभवला घरी आणून सोडले. मग मात्र तो तीरासारखा धावत आपल्या घराला लागलेली आग विझवायला गेला. यावरून मला एक गोष्ट आठवली. नारद मुनींना आपण सातत्याने नारायण नारायण म्हणतो असे वाटायचे की श्री विष्णूंचे सर्वश्रेष्ठ भक्त आपणच आहोत. खातर जमा करून घेण्यासाठी त्यांनी मुद्दाम जाऊन श्री विष्णूंना विचारले, नारायणा, आपला सर्वात आवडता भक्त कोण? नारदांना खात्रीच होती श्री विष्णू त्यांचेच नाव घेणार. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्री विष्णूंनी एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याचे नाव घेतले. नारदांना जरा ते झोंबले. श्री विष्णूंच्या ते लक्षात आल्यावर ते नारदांस म्हणाले, चला आपण या शेतकऱ्याची दिनचर्या बघूया. दोघांनीही सबंध दिवस शेतकऱ्याची दिनचर्या पाहिली. दिवसभर तो शेतातच राबत होता. रात्री झोपण्यापूर्वी त्याने श्री विष्णूची प्रार्थना केली, मला आजचा दिवस चांगला दिलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, असे म्हणून तो झोपला. दुसऱ्या दिवशी उठल्यावरही कामाला जुंपण्यापूर्वी त्याने हात जोडले व श्री विष्णूंजवळ प्रार्थना केली, देवा, माझे आयुष्य फार खडतर आहे. छोटेसे शेत आहे, पण मेहनत खूप घ्यावी लागते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. फक्त तू माझ्या संगती राहा. मी सर्व काही यथास्थित निभावून नेईन. शेतकऱ्याच्या हृदयातील श्रद्धा, त्याची ईश्वरावर आस्था आणि जीवनाविषयी कुठलीच तक्रार त्याने देवाजवळ केली नाही, हे पाहून नारद मुनी वरमले. मिळालेले आयुष्य सोसण्याचे सामर्थ्य फक्त त्याने मागितले. याहून मोठे अध्यात्म काय असू शकते? संतूच्या बाबतीतही मला असेच वाटते. तो फारसे शिकलेला नाही. संसारातील कटकटींनी पूर्ण गांजून गेलेला आहे. पण कामावर एवढी मजबूत पकड आहे, उत्कृष्टतेचा ध्यास आहे की त्याला वेगळे अध्यात्म शिकायची गरजच नाही, असे मला वाटते. आपणही असेच काहीसे जीवन सार्थकी करणारे जगण्याचे कारण शोधले पाहिजे. जगी सर्व सुखी, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधूनी पाहे. रामदासांच्या या पंक्ती आठवल्या
की मी पुन्हा एकदा नव्याने जागी होते. कधी कधी असे होते की आपण आपल्या दुःखामध्ये गुरफटून जातो. आपल्या विवंचना, आपल्या अडचणी, आपल्या व्याधी अक्षरशः आपल्यावर अधिराज्य गाजवायला लागतात. हसायचे, आनंदाने जीवन जगायचे आपण विसरून जातो. सदानकदा काळजीत राहतो. दुसऱ्याचे दुःख ऐकल्यावर मात्र अनेकदा असा अनुभव येतो की त्याच्या मानाने आपले दुःख काहीच नाही. असेच एका गुरुच्या लाडक्या भक्तांचे झाले. जो तो आपल्या काळजीत आणि विवंचनेत. गुरुने ठरवले की आपण या भक्तांना जीवन कसे जगायचे याचा धडा देणे आवश्यक आहे. त्यांनी काही निवडक भक्तांना आपल्या खोलीत बोलावले व विचारले, तुम्हाला तुमच्या दुःखाचे निवारण करून हवे आहे ना? जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे ना? सगळ्या भक्तांनी होकारार्थी माना डोलावल्या. गुरुने सर्वांना एक एक कागद दिला व सांगितले, या कागदावर आपली दुःखे आणि विवंचना लिहा. भक्तांनी आपापल्या विवंचना लिहिल्यावर त्या कागदाची घडी घालून त्या चिठ्ठ्या एका मोठ्या घंगाळ्यात ठेवल्या. भक्तांना उद्देशून गुरु म्हणाले, आता एकेकाने यायचे आणि एक चिठ्ठी उचलायची. त्या चिठ्ठीमध्ये जे लिहिले असेल तसे नशीब तुम्हाला हवे आहे का हे ठरवायचे. चिठ्ठी लिहिताना ज्याला त्याला वाटत होते की आपल्यापेक्षा इतरच सुखी आहेत. पण जेव्हा एक एक जण चिठ्ठी वाचू लागला त्याला इतरांचे दुःख कळले. प्रत्येकाला असे वाटले, आपले आहे ते बरे आहे, इतरांचे दुःख आपल्याला पेलणार नाही. भक्तांनी गुरुसमोर शरणागती पत्करली. गुरु हसून म्हणाले, बघा, चिठ्ठी लिहिण्यापूर्वी तुमच्या मनात इतरांच्या आयुष्याबद्दल किती गैरसमज होते नाही? तुम्हाला दुसऱ्याची श्रीमंती दिसत होती, त्याचे सुख हेवा करण्यासारखे आहे असे वाटत होते. पण त्याच्या व्याधी, विवंचना यांची यादी वाचल्यावर त्या माणसाचे जीवन तुम्हाला नकोसे वाटले, होय ना? मग आजपासून एक नवीन धडा शिका. ईश्वराने जसे आयुष्य दिले आहे तसे स्वीकारायचे आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा. आपल्यापेक्षा अधिक दुःख असलेल्यांचे अश्रू पुसायचे. त्याला करता येईल तितकी मदत करायची. बघा, तुमचे आयुष्य आनंदाने भरून जाईल. स्वतःचे दुःख कुरवाळण्यासाठीही तुम्हाला वेळच मिळणार नाही. भक्तांनी गुरुच्या उपदेशाप्रमाणे वागायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य, त्यांच्या जीवनात आनंद येऊ लागला. त्यांच्या व्याधी, त्यांच्या विवंचना संपल्या नाहीत, पण त्यांच्या सकट आनंदी राहायचे तंत्र त्यांना अवगत झाले. दुःख ज्याला त्याला असते. आपल्याला वाटते त्यापेक्षाही अधिक खोल, अधिक गहिरे दुःख अगदी आपल्या आसपासच्या लोकांनाही असते. काही लोक सतत आपले दुःख मिरवीत राहतात, तर काही कितीही गहिऱ्या वेदना असल्या तरी चेहऱ्यावर त्या दाखवित नाहीत. सतत हसतमुख असतात, इतरांनाही हसवीत असतात. अशा हसऱ्या लोकांच्या जीवनातही कधीतरी डोकावून पहा. किती मोठमोठ्या संकटांचा सामना ते करत असतात हे ऐकल्यावर आपण स्तिमित होतो. कधीतरी आपल्यालाही ही कला अवगत करून घ्यायला हवी ना? हेही सरेल. अकबर आणि बिरबलाच्या अनेक कथा आपण अगदी आवडीने वाचतो. लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच त्या आवडतात. बिरबलाच्या बुद्धीची चुणूक प्रत्येक कथेमध्ये दिसून येते. एखादा प्रश्न, अडचण किंवा संकट यावर मात करण्यासाठी बिरबल केवळ आपल्या बुद्धीचाच वापर करीत नसे, तर अनेकदा युक्तीचाही वापर करीत असे. त्यामुळेच अकबर बिरबलाच्या गोष्टी अगदी सुरस वाटतात. एकदा अकबर बादशहाने दरबारामध्ये सर्वांना एक प्रश्न विचारला. असे एक वाक्य सांगा ज्याने खळखळून हसणारा माणूस एकदम गंभीर होऊन जाईल आणि तेच वाक्य ऐकून
दुःखाने ग्रस्त असलेला माणूस रडायचा थांबेल. अकबराचे हे कोडे ऐकून दरबारातील सगळे चकित झाले. अकबराला नित्यनेमाने असे प्रश्न विचारायची सवयच होती. अकबराचा प्रश्न ऐकताच सगळेजण म्हणाले, हसणाऱ्या व रडणाऱ्या माणसांना एकच वाक्य कसं लागू पडेल? हसणे आणि रडणे या दोन्ही परस्पर विरुद्ध क्रिया आहेत. त्याच्याशी संलग्न भावनाही परस्पर विरोधी आहेत. जो तो विचार करू लागला की या कोड्याचे उत्तर काय बरे असेल? दुसऱ्या दिवशी दरबार भरला तेव्हा प्रत्येकाने आपापल्या परीने उत्तर दिले. परंतु कोणाच्याच उत्तराने अकबराचे समाधान झाले नाही. शेवटी अकबराने बिरबलाकडे विचारणा केली. बिरबल मिस्किल हसून म्हणाला, होय खाविंद, अशी एक कल्पना डोक्यात येते आहे ज्याने तुमच्या प्रश्नाचे उत्तर मला देता येईल. सगळा दरबार उत्सुकतेने सावरून बसला. बिरबल उठून उभा राहिला व म्हणाला, हेही सरेल, हेही सरेल. त्याचे हे 3 शब्द ऐकून सगळे एकमेकांकडे पाहू लागले. अत्यंत सुखात असणारा, यशाच्या उंच शिखरावर असलेला माणूस आणि हसणारा माणूस सर्व विचार करू लागले की खरेच हे क्षणही निघून जातील. याचा अर्थ माझा आनंद, माझे सुख, यश हे कायमस्वरूपी राहणार नाही. दुसऱ्या बाजूला दुःखी, कष्टी माणसांनी वाक्याचा अर्थ असा लावला की हे दुःखाचे दिवस, या वेदना, हे सगळं सरेल. सगळ्यांनाच आश्चर्य वाटले की बिरबलाने एवढ्या थोडक्या शब्दात सर्वांनाच लागू पडेल असे आयुष्याचे गमक शोधून काढले. कसे बरे? बादशहाही हा विचार करू लागला की माझी सल्तनत, माझे ऐश्वर्य हे एक दिवस संपून जाणार आहे आणि माझ्या काळजा, विवंचना याही सरून जाणार आहेत. बिरबलाच्या या वाक्याने दरबारातील प्रत्येक जण अंतर्मुख झाला. हेही सरेल हे वाक्य आपणही सदैव लक्षात ठेवले पाहिजे. जेव्हा जेव्हा दुःखाचे, सत्व परीक्षेचे प्रसंग येतील तेव्हा मनाला धीर द्यायला हे शब्द आपल्यासोबत असतील. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर आनंदाने हुरळून जाताना हेच शब्द आपल्याला सावध करतील. जसे आनंदाचे, दुःखाचे किंवा भावनांचे असते तसेच नात्यांचेही असते. आपल्या आयुष्यात येणारी बरीचशी नाती आपल्याबरोबर काही पावले चालून वेगवेगळ्या मार्गाने निघून जातात. काही नाती आपण घट्ट धरून बसतो पण ती आपल्यापासून दुरावत जातात, तर काही वेळेला दुरावलेली माणसे आणि मने काही काळानंतर पुन्हा आपल्याजवळ येतात. आयुष्याचे अंतिम सत्य हेच आहे की हे जीवनही सरणार आहे आणि मृत्यूची अवस्थाही. मंडळी, बघा, आयुष्य जगताना किती छोट्या गोष्टी आपल्याला शिकवून जातात, आनंदी जगणं जगायला शिकवतात. लहान सहान अनुभवातून साकारलेली आजची दीपशब्दफूल तुम्हाला आवडली असेल तर अवश्य कळवा. तुमच्या लाईक, सबस्क्राईब, कमेंट, शेअरमधून धन्यवाद.